नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी आजच्या ह्या ट्विस्टमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा हा ट्विस्ट खूप खास असणार आहे, कारण आपल्या खूप साऱ्या मैत्रिणींनी मला कमेंट करून सांगितलं की ताई, तुम्ही ते त्यांचं प्रेम एकमेकांसमोर व्यक्त कसं करतात याबद्दल ट्विस्ट घेऊन या. परंतु तो ट्विस्ट अजून खूप लांब होता, त्यामुळे मी अवॉइड करत होते. पण मी आज तुमच्या सर्वांच्या इच्छेनुसार हा ट्विस्ट पुन्हा घेऊन आली आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. लग्नानंतर सुद्धा कला आणि अद्वैत एकमेकांशी असेच भांडत असतात आणि मग नैना कलासोबत पळून गेलेली असते. हे सत्य सुद्धा सर्वांसमोर आलेलं असतं आणि या गोष्टीचा सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो. तर राहुलने नैनाचं जीवन बर्बाद करून टाकलं, त्यामुळे आबा एक खूप मोठा निर्णय घेतात. आबा राहुल आणि नैनाचं लग्न लावून देण्याचं ठरवतात. राहुलची मात्र या लग्नाला अजिबात संमती नसते, परंतु नैना संमती देते आणि मग त्यानंतर राहुल आणि नैनाचं लग्न मोठ्या धुमधडाक्यात होतं. परंतु लग्न झाल्यानंतर नैनाला मात्र सगळा खरेपणा समजून येतो. नैनाने ज्या अद्वैतला डावललेलं असतं त्याच अद्वैतची सगळीकडे चालत असते. घरामध्येही त्याचीच चालते आणि ऑफिसमध्ये सुद्धा त्याचीच चालत असते. आणि राहुल काही कामाचा नाही, राहुल फक्त बिनकामाचा आहे आणि सर्वांचे बोलणे खातो, हेही तिला समजलेलं असतं. सोबतच राहुलचं नैनावर अजिबात लक्ष नसतं. नैनाशी लग्न करून तो अजिबातही खुश नसतो, त्याचे बाहेरच अफेअर चालू असतात. त्यामुळे नैना सुद्धा आता राहुलला बोलण्यामध्ये आणि त्याला टोकण्यामध्ये वेळ वाया घालवत नाही. जे काही चाललेलं असतं त्याप्रमाणे ती सहन करत असते. परंतु आता तिला कलावर जेलसी व्हायला लागते. तिला असं वाटत असतं की कला जरी माझी छोटी बहीण आहे तरी माझी मोठी जाऊ म्हणून या घरात मिरवतीये. मोठ्या सुनेचे तिला सगळे अधिकार मिळताय. तिचा नवरा घरातले सगळे व्यवहार सांभाळतो, ऑफिसमध्ये सुद्धा त्याचीच सगळी चालते. आणि मग कलाला हरवण्यासाठी आता तिला अद्वैतवर हळूहळू प्रेम व्हायला लागतं. नैना आता मनोमन अद्वैतवर प्रेम करायला लागलेली असते. तर हळूहळू आता अद्वैतला सुद्धा कलाचा स्वभाव समजायला लागलेला असतो. कला किती स्वाभिमानी आहे, जे काही झालं त्यामध्ये कलाची काहीच चूक नव्हती, हेही आता अद्वैतला समजलेलं असतं. आणि कलालाही आता अद्वैतचा स्वभाव समजत असतो. तीही हळूहळू अद्वैतला समजून घेत असते की जसा अद्वैत मला वाटतो तसा अजिबात नाहीये. खरं तर तू खूप प्रेमळ आहे, खूप समजून घेणारा आहे. या सगळ्या गोष्टी आता दोघांनाही एकमेकांच्या समजत असतात. परंतु त्यामध्ये आता नैना फूट पाडण्याचा प्रयत्न करत असते. अद्वैतला आता कलावर प्रेम झालेलं असतं आणि कलालाही अद्वैतवर प्रेम झालेलं असतं. परंतु नैनाला मात्र हे अजिबात सहन होत नसतं. अद्वैत विचार करत असतो की आता मला लवकरात लवकर कलाला माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगायच्या, माझं तिच्यावर किती प्रेम आहे हेही मला तिला सांगायचंय. आणि मग तो एक दिवस निवडतो. परंतु नैना मात्र अद्वैतशी अशी जवळीक साधत असते जेणेकरून ती त्याची बेस्ट फ्रेंड आहे. त्याच्याकडून सगळं काही काढून घेण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यांच्या दोघांमध्ये फूट पाडतही असते. परंतु ते अद्वैतला अजून माहीत नसतं आणि कलालाही माहीत नसतं. कला आणि अद्वैतमध्ये दुवा म्हणून वावरत असते. तर अद्वैतने तिला सांगितलेलं असतं की आज मी कलाला माझ्या मनातल्या सगळ्या भावना सांगणार आहे, माझं तिच्यावर किती प्रेम आहे हेही तिला सांगणार आहे. त्यामुळे आता नैनाला मात्र फार भीती वाटत असते की जर आता अद्वैतने कलाला सगळं काही सांगितलं तर मग माझं काही खरं नाही आणि मग मी अद्वैतवर कधीच हक्क जमवू शकणार नाही. आणि मग याच गोष्टीचा फायदा आता नैना घेणार असते. तर अद्वैत आता कलाला वरती टेरेसवर बोलवतो. टेरेसवर त्याने खूप छान असं डेकोरेशन केलेलं असतं, बलून्स वगैरे लावलेले असतात. फक्त कलाला त्याला प्रपोज करायचं असतं, यासाठी त्याने एवढी मोठी तयारी केलेली असते. आणि कलालाही कुठेतरी वाटत असतं की अद्वैत आज तिला प्रपोज करणार आहे, त्यामुळे तिने छान साडी वगैरे नेसलेली असते, तीही रेडी झालेली असते. तर या नैनाने मुद्दाम आता कलासारखीच साडी नेसलेली असते, कलासारखीच हेअरस्टाईल केलेली असते. आणि जेव्हा कला आणि अद्वैत एकमेकांसमोर येणार असतात नेमकं त्याच वेळी नैना आता घरातले सगळे लाईट्स घालवते. सगळे लाईट्स घालवल्यामुळे आता घरात सगळीकडे अंधार असतो आणि आता मुद्दाम नैना अद्वैतच्या समोर जाऊन उभी राहते आणि त्याच्याकडे पाठ करून उभी असते. त्यामुळे अद्वैतला समजत नाही ही नक्की कला आहे की नैना आहे. आणि अद्वैत आता कला समजून नैनाशीच बोलत असतो आणि तो नैनालाच म्हणत असतो की कला, खरं तर माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आधी मला तुझा स्वभाव अजिबात पटायचा नाही. मला असं वाटायचं की तू ह्या घरामध्ये फक्त मला त्रास देण्यासाठी आली. परंतु नंतर मला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. नंतर मला हे समजलं की तू किती चांगली आहेस, तू किती स्वाभिमानी आहेस, सगळ्यांचा तू किती विचार करतेस. ह्या गोष्टी मला नंतर समजल्या आणि मग याच गोष्टींमुळे हळूहळू माझं तुझ्यावर प्रेम व्हायला लागलं. जेव्हा जेव्हा कधी अडचणीत
मी होतो तेव्हा तेव्हा तू मला त्या अडचणीतून सोडवलंय. जेव्हा मी संकटात सापडलोय तेव्हा तेव्हा तू संकटात माझ्यासोबत उभी राहिली आहेस आणि याच गोष्टींनी आज मला हे बोलायला भाग पडलंय की मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तर आता तिथे कला आलेली असते आणि कला नेमकं अद्वैतच्या मागे उभी असते आणि कलाला असं वाटतं की अद्वैत जे काही बोलतोय, जे काही सांगतोय ते नैनाला सांगतोय. याचा अर्थ अद्वैतचं माझ्यावर नाही तर नैनावर प्रेम आहे आणि त्याने हे सगळं डेकोरेशन फक्त नैनाला प्रपोज करण्यासाठी केलंय. कलाला आता खूप मोठा गैरसमज झालेला असतो आणि अद्वैतला असं वाटत असतं की तो कलासोबत बोलतोय. खरं तर हा सगळा गेम नैनाचा असतो. नैनाने हे सर्व मुद्दाम घडून आणलेलं असतं. तर अद्वैत कलाला विचारत असतो की कला सांग ना, तुझ्या मनात माझ्याबद्दल काय आहे? ज्याप्रमाणे माझं तुझ्यावर प्रेम आहे त्याप्रमाणे तूही माझ्यावर प्रेम करतेस ना? तर नैना आता घाबरलेली असते. नैनाला असं वाटतं की मी जर आता बोलले तर अद्वैत माझा आवाज ओळखून घेईल, त्यामुळे ती एक शक्कल लढवते आणि ती तिथून पळून जाते. तर अद्वैत असा विचार करतो की मी आता तिला प्रपोज केलं म्हटल्यावर ती लाजली असेल आणि निघून गेली असेल. तर कला सुद्धा तिथून निघून गेलेली असते कारण तिला हर्ट झालेलं असतं. तिला असं वाटत असतं की अद्वैत आपल्या बहिणीवर प्रेम करतोय, आपल्यावर प्रेम करत नाही. हा सगळा प्लॅन नैनाने घडवून आणलेला असतो. तिला अद्वैतला आणि कलाला बाजूला करायचं असतं आणि कला तेच करते. कलाला असं वाटतं की जर अद्वैत नैनाला लाईक करतोय तर मी कशाला यांच्यामध्ये थांबू, आणि मग कला आता घरी निघून गेलेली असते. कला तिच्या माहेरी राहत असते. जेव्हा कला तिच्या माहेरी राहत असते तेव्हा सुद्धा ही नैना आता अद्वैतच्या मनात विष पेरत असते की कशा प्रकारे ती कला तुला सोडून गेली, तिचं कधी तुझ्यावर प्रेमच नव्हतं आणि तूच तिच्यावर एवढं प्रेम करतोय, असं सगळं ती त्याला भरवत असते. तर एकदा सरोज आता कलाला घरी बोलावून घेते आणि कलाला ती सांगते की तू माझ्या मुलाला डिवोर्स दे. त्या चांदेकरांच्या घरी आलेली असते परंतु कला अद्वैतला डिवोर्स देण्यासाठी पूर्णपणे नकार देते. त्यावेळी अद्वैत त्याच्या रूम मध्ये असतो परंतु सरोज आणि बाकीचे घरातले आता सर्वजण कलाला फोर्स करत असतात की तू अद्वैतला डिवोर्सच दे. कलाला खूप टेन्शन आलेलं असतं कारण तिचं अद्वैतवर प्रेम असतं आणि डिवोर्स देण्यासाठी आणि ती सही करण्यासाठी तिचे हात कुठेतरी लटपट करत असतात. आणि त्याच वेळी नेमकी लाईट गेल्यामुळे सगळीकडे अंधार होतो. तर नैना आता तिच्या रूम मध्ये गेलेली असते आणि अद्वैत लाईट नाही म्हणून बाहेर येत असतो. नैनाच्या हातात तिचा मोबाईल असतो. तर अद्वैतला असं वाटतं की पुन्हा कला आलीये, कला तिच्या माहेराहून परत आलीये. तर अद्वैत आता पुन्हा कलाशी बोलू लागतो आणि म्हणत असतो की कला, मला तुझ्याशी बोलायचंय. आपण ह्या सगळ्या गोष्टी एकदा क्लिअर करून टाकू. माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे, तू असं माझ्याशी का वागतीयस? अद्वैत आता नैनाच्या समोर आलेला असतो आणि विचारत असतो की सांग ना कला, तू माझ्याशी असं का वागतीयस? आणि आता तेवढ्यातच लाईट्स येतात. तर लाईट्स आल्यावर आता अद्वैतला कलाचा चेहरा समोर न दिसता नैना त्याला समोर दिसते. तर तो नैनाला विचारत असतो की तू इथे काय करतेयस? नैना त्याला म्हणत असते की अरे अद्वैत, मी तुला सांगणारच होते की कला नाही, मी आहे म्हणून. तर अद्वैत म्हणतो की मग मी एवढं सगळं बोललो तर तू मला का नाही सांगितलंस? आणि मग अद्वैतला आता असाच एकदा प्रकार झाला होता असं आठवतं. त्याला समजतं की म्हणजे हे काही गरजेचं नाहीये की प्रत्येक वेळी नैनाच्या जागी कलाच उभी असेल म्हणून. हा जो आता सीन झाला तो सेम सीन अगोदरही होऊ शकतो आणि ज्याप्रमाणे नैनाने मला कलाबद्दल इतकं काही भरवलंय तर हे सगळं नैनानेच केलं नसेल ना. आणि त्या दिवशी जेव्हा मी कलाला प्रपोज केलं तेव्हा कलाच्या जागी नैना तर उभी नसेल ना. आता हा प्रश्न अद्वैतच्या डोक्यात येतो आणि अद्वैत आता नैनाला विचारू लागतो की सांग, त्या दिवशी नक्की तूच होतीस ना कलाच्या जागी उभी? आणि जेव्हा मी कलाला प्रपोज केलं तेव्हा तूच होतीस ना तिथे? नैनाची आता पूर्णपणे तारंबळ उडालेली असते. तर नैना म्हणत असते की नाही अद्वैत, अरे मी तुला सांगणारच होते. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही, आता तू मला नाही सांगायचं, आता तू सगळ्या घरातल्यांना सांगायचं. तर अद्वैत आता नैनाला खाली घेऊन येतो. तर तिथे कला देखील उभी असते. कलाला बघून अद्वैतही खूप खुश झालेला असतो आणि अद्वैत आता नैनाचं सगळं सत्य आता कलाला सांगतो. आणि अद्वैत कलाला सांगतो की कला, माझं तुझ्यावर प्रेम आहे, फक्त तुझ्यावर प्रेम आहे. खरं तर त्या दिवशी मी तुला प्रपोजही केलं होतं परंतु त्या दिवशी तू माझ्या समोर उभी नव्हती तरीही नैना उभी होती आणि मी नैनाला तूच समजलो आणि तुलाच प्रपोज केलं. आता कलाला सुद्धा त्या दिवसाची आठवण झालेली असते आणि मग तिला आठवतं की अद्वैत जे काही बोललेला होता ते माझ्यासाठीच होतं आणि मीच चुकीचा अर्थ घेऊन बसले. तर अद्वैतला आणि कलाला दोघांचेही आता गैरसमज दूर झालेले असतात. नैना मात्र चांगलीच तोंडावर पडलेली असते आणि दोघांनीही आता दोघांच्या फिलिंग्स एकमेकांसमोर मांडलेल्या असतात आणि
आणि दोघंही आता दोघांवर किती प्रेम करतात हे दोघांनीही एकमेकांना सांगितलेलं असतं आणि तेही सर्व घरातल्यांसमोर. त्यामुळे सर्वजण खूप खुश असतात की कला आणि अद्वैत पुन्हा एकत्र आले आणि खऱ्या अर्थाने आता दोघंही एकत्र आलेले असतात. खरं तर नयनाने एवढे सगळे प्रयत्न केलेले असतात त्यांना दूर ठेवण्याचे, परंतु आज तिच्यामुळेच ते दोघंही एकत्र आलेले असतात. नयना मात्र चांगलीच तोंडावर पडलेली असते. तर मंडळी, तुमच्यासाठी, फक्त तुमच्यासाठी हा ट्विस्ट मी आज घेऊन आले होते. हा ट्विस्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हा ट्विस्ट व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.